आजची तारीख आहे 11 मे 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना आपल्यासारखे महिमा लायक बनविण्याकरिता. बाबांची जी महिमा आहे ती आता तुम्ही धारण करत आहात. प्रश्न आहे, भक्ती मार्गामध्ये परमात्मा माशुकला पूर्णपणे न जाणता देखील कोणते शब्द अतिशय प्रेमाने बोलतात आणि आठवण करतात? उत्तर, अतिशय प्रेमाने म्हणतात आणि आठवण करतात की हे माशुक, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही फक्त तुमचीच आठवण करू आणि सर्वांसोबतचा बुद्धियोग तोडून केवळ तुमच्याशी जोडू. आता बाबा म्हणतात, मुलांनो, मी आलेलो आहे तर देही अभिमानी बना. तुमचे पहिले कर्तव्य आहे प्रेमाने बाबांची आठवण करणे. ओम शांती. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही मला भक्ती मार्गामध्ये बोलावत आला आहात. हे पतित पावन तर खास भारतातील आणि आम दुनियेतील सर्वजण बोलावतात. भारतच पावन होता, बाकी सर्व शांतीधाम मध्ये होते. मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सतयुग त्रेता कशाला म्हटले जाते, द्वापर कलयुग कशाला म्हटले जाते, त्यामध्ये कोण कोण राज्य करत होते. तुमच्या बुद्धीमध्ये पूर्ण ज्ञान आहे. जसे बाबांच्या रचनेच्या आदी मध्य अंताचे ज्ञान बाबांमध्ये आहे, तसे तुमच्या बुद्धीमध्ये देखील आहे. बाबा जे ज्ञान देतात ते मुलांमध्ये जरूर असले पाहिजे. बाबा येऊन मुलांना आपसमान बनवितात. तुम्हाला विचारले जाते की तुम्ही कुणाची मुले आहात, तर म्हणता की शिवबाबांची मुले आहोत. व्हिजिटर बुक जे असते त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेले आहे की तुमचा पिता कोण आहे. ते जे त्यावेळेला कुणी नवीन आलेत तर ते व्हिजिटर बुक बघतात, त्यांना दाखवलं जातं आणि त्यातल्या प्रश्नांची उत्तर सांगायची असतात. मग बाबा म्हणतात, त्यांना त्याच्यात लिहिलेले आहे की तुमचा पिता कोण आहे, तर लगेच देहाच्या पित्याचे नाव सांगतील. अच्छा, आता देहीच्या म्हणजे आत्म्याचे पित्याचे नाव सांगा, तर कोणी श्रीकृष्णाचे नाव सांगेल, कोणी हनुमानचे नाव लिहितील, नाहीतर मग लिहितील की आम्हाला माहित नाही. बाबा म्हणतात, अरे तुम्ही लौकिक पित्याला ओळखता आणि पारलौकिक पिता ज्यांची तुम्ही दुःखामध्ये नेहमी आठवण करता त्यांना ओळखत नाही. म्हणतात देखील की हे भगवान दया करा, हे भगवान एक मूल द्या, मागणं मागता ना. आता बाबा अगदी सोपी गोष्ट सांगतात. तुम्ही देह अभिमानामध्ये जास्त राहता म्हणून बाबांच्या वारशाचा नशा चढत नाही, खुशी चढत नाही. तुम्हाला तर खूप नशा चढायला हवा, खूप खुशी व्हायला हवी. भक्ती करतातच मुळे भगवंताला भेटण्यासाठी. यज्ञ, तप, दान, पुण्य इत्यादी करणे ही सर्व भक्ती आहे. सर्वजण एका भगवंताची आठवण करतात. बाबा म्हणतात, मी तुमच्या पतींचाही पती आहे, तुमच्या पित्यांचाही पिता आहे. सर्व पिता भगवंताची आठवण जरूर करतात. भले म्हणतात सुद्धा की भ्रुकुटी के बीच में चमकता है अजब सितारा, परंतु समजून न घेता असेच म्हणत राहतात. रहस्याविषयी काहीच माहित नाही. तर आत्म्यालाच जाणत नाही तर आत्म्याचा पिता परमात्म्याला कशी ओळखू शकणार. कुणी त्यांना लिंगाच्या रूपाने आठवण करतं, लिंग समजतात, तर कुणी ज्योती रूपाने समजतात. तर ब्रह्म समाजाचे मठवाले जे आहेत तर ते ज्योतीला परमात्मा म्हणतात. दुनियेमध्ये हे कोणालाच माहित नाही की परमपिता परमात्मा बिंदू आहे. त्यामुळे सर्व गोंधळून गेलेले आहेत. मुले देखील म्हणतात, बाबा कोणाची आठवण करायची. म्हणजे ज्यांना ज्ञान आहे त्यांना सुद्धा गोंधळ होतो. बाबा म्हणतात, मुलांनो, असे समजू नका की आपल्याला अनेक वर्ष जगायचे आहे. आता तर वेळ खूप जवळ येत चालली आहे. म्हणजे बाबांचे बच्चे बनल्यानंतर सुद्धा पुरुषार्थामध्ये अलबेला पण येतं, आलस्य येतो.
आणि मग बाबा असे समजावून सांगतात की मुलांनो, असे नका समजू की आपल्याला अनेक वर्ष जगायचे आहे. आता तर वेळ खूप जवळ येत चालली आहे. तर निश्चय ठेवायचा आहे, बाबांना ब्रह्माद्वारे स्थापना करून घ्यायची आहे. बाबा स्वतः म्हणतात की मी याच्याद्वारे म्हणजे ब्रह्माद्वारे तुम्हाला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य सांगतो आणि गातात देखील की ब्रह्माद्वारे स्थापना. तर हे जाणत नाही की नवीन दुनियेला विष्णुपुरी म्हटले जाते, अर्थात विष्णूची 2 रूपे राज्य करत होते. कोणालाच माहित नाही की विष्णू कोण आहे. तुम्ही जाणता की हे ब्रह्मा सरस्वतीच नंतर विष्णूची 2 रूपे लक्ष्मी नारायण बनून पालना करतात. ब्रह्माद्वारे स्थापना विष्णुपुरी अर्थात स्वर्गाची स्थापना. मग पालना करतील. ब्रह्माद्वारे स्थापना झाली की विष्णुपुरी अर्थात स्वर्गाची मग पालना. विष्णू म्हणजे लक्ष्मी नारायण चे 2 रूपाने पालना करतील. तुमच्या बुद्धीमध्ये हे आले पाहिजे की बाबा ज्ञानाचे सागर आहेत, मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. ते या ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणतात. तेच पतित पावन आहेत. जो बाबांचा धंदा आहे तोच तुमचा धंदा आहे. इथे बाबा तुम्हाला एकच धंदा शिकवतात की तुम्ही पतितांना पावन बनवा. सर्वांना हे लक्ष द्या की शिवबाबा म्हणतात, माझी आठवण करा. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानवाच असे लिहिले आहे. तर तुम्हाला समजावून सांगायचे आहे की भगवान तर निराकार पुनर्जन्म रहित आहे. बस हीच चूक आहे. आता तुम्ही मुले श्रीकृष्णपुरीचे मालक बनत आहात. कोणी राजधानीमध्ये येतात तर कोणी प्रजेमध्ये येतात. श्रीकृष्णपुरी म्हटले जाते कारण श्रीकृष्ण सर्वांचा खूपच लाडका आहे. तर आता बाबा समजावून सांगतात की तुम्ही स्वतःला शरीर समजू नका. घडोघडी तुम्ही स्वतःला आत्मनिश्चय करा, आत्म अभिमानी बना. बाबा देखील निराकार आहेत. इथे देखील शरीर लोनवर घ्यावे लागते समजावून सांगण्यासाठी. शरीराशिवाय काही समजावून सांगू शकत नाही. तुम्हाला तर आपले स्वतःचे शरीर आहे आणि बाबा मग लोन घेतात. बाबा म्हणतात, प्राचीन खंडच असा आहे की जिथे देवतांचे राज्य होते, आता नाहीये. त्यांची इथे मंदिरे आहेत, चित्रे आहेत. तर ही भारताचीच गोष्ट आहे. हे कोणत्याही भारतवासियांच्या बुद्धीमध्ये येत नाही की भारत स्वर्ग होता. हे लक्ष्मी नारायण मालक होते. दुसरा कोणताही खंड नव्हता. आता तर अनेक धर्म आले आहेत. भारतवासी धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट बनले आहेत. श्रीकृष्णाला श्यामसुंदर म्हणतात, परंतु अर्थ समजत नाहीत. तर बरोबर श्रीकृष्ण सावळा होता ना. म्हणतातही की श्रीकृष्णाला साप चावला म्हणून तो सावळा झाला. आता तो तर सतयुगाचा प्रिन्स आहे. मग काळा कसा झाला? सावळा कसा बनला? सावळा म्हणजे पतित आणि पहिला प्रिन्स म्हणजे पावन. आता तुम्ही या गोष्टी समजतात. श्रीकृष्णाचे आई वडील देखील आता शिकत आहेत, म्हणजे संगम युगामध्ये बाबांकडून ज्ञान घेत आहेत. तर आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ असे श्रीकृष्णाचे गायन आहे. त्याच्या आई वडिलांचे काही इतके नाव नाहीये. नाहीतर ज्या आई वडिलांनी अशा मुलाला जन्म दिला ते आई वडील देखील सर्वांना प्रिय वाटले पाहिजेत, परंतु नाही. महिमा सारी राधाकृष्णाची आहे, आई वडिलांची नाही. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, तर ज्ञान आहे दिवस आणि भक्ती आहे रात्र. अज्ञान अंधकाराची रात्र. रात्रीच्या अंधारामध्ये ठोकर खात राहतात. इथे बाबा म्हणतात की मी गुप्तपणे येतो. खुदा दोषची गोष्ट ऐकली आहे ना. आता हा कलयुग आणि सतयुगाचा मधला समय म्हणजे पूल आहे. त्याच्या पलीकडे जायचं आहे. आता
खुदा तर बाबा आहेत, दोस्त देखील आहेत, माता पिता शिक्षकाचा देखील पार्ट बजावतात. इथे तुम्हाला साक्षात्कार झाला तर त्याला जादू जादू म्हणतात. साक्षात्कार तर नवधा भक्ती करणाऱ्यांना देखील होतात. खूप कडक भक्त असतात, जे कट्टर भक्त असतात, म्हणतात की दर्शन द्या नाहीतर माझा गळा कापून टाकतो. तेव्हा कुठे साक्षात्कार होतो, तर त्याला नवधा भक्ती म्हटले जाते. इथे नवधा भक्तीचा प्रश्नच नाही, कारण इथे आहे अनेक जन्म केलेल्या भक्तींचे फळ. बाबा म्हणतात घरी बसल्या बसल्या देखील अनेकांना साक्षात्कार होत राहतात. दिव्य दृष्टीची चावी बाबा म्हणतात की माझ्याकडे आहे. बाबा कधीच मुलांना ती चावी देत नाही. बाबा म्हणतात की शिवबाबा म्हणतात की दिव्य दृष्टीची चावी माझ्याकडेच आहे. माझ्या हातात आहे कुणाला साक्षात्कार करवायचा आणि कुणाला नाही. बाबा मुलं म्हणतात चावी मागतात, परंतु बाबा म्हणतात की त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो. बाबा म्हणतात की अर्जुनाला देखील मीच दिव्य दृष्टी दिली ना. अच्छा, खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मधुर मधुर मुलांसाठी मातपिता बापदादांची स्नेहपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, बाबांचा जो पतितांना पावन बनविण्याचा धंदा आहे तोच धंदा करायचा आहे. सर्वांना हे लक्ष द्यायचे आहे की बाबांची आठवण करा आणि पावन बना. दुसरा पॉइंट आहे, हे ब्राह्मण जीवन देवतांपेक्षाही उत्तम जीवन आहे. याच नशेमध्ये राहायचे आहे. इतर सर्वांशी असलेला बुद्धियोग तोडून एक माशुकची आठवण करायची आहे. वरदान आहे, त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे सेवेमध्ये सफलता प्राप्त करणारे स्नेही सहयोगी भव. विश्लेषण आहे, जसे सुरुवातीला ज्ञानाची शक्ती कमी होती, परंतु त्याग आणि स्नेहाच्या आधारावर सफलता मिळाली. बुद्धीमध्ये रात्रंदिवस बाबा आणि यज्ञाकडेच ओढ होती. हृदयापासून शब्द निघत होते, बाबा आणि यज्ञ. याच स्नेहाने सर्वांना सहयोगासाठी प्रवृत्त केले. याच शक्तीमुळे सेंटर्स बनली. साकार स्नेहामुळे मनमनाभव बनले. साकार स्नेहानेच सहयोगी बनवले. आता देखील त्याग आणि स्नेहाच्या शक्तीद्वारे वेढा घाला, म्हणजे शक्तिशाली वातावरण पसरवा, तर सफलता मिळेल. आजचा सुविचार आहे, फरिश्ता बनायचे असेल तर व्यर्थ बोल किंवा डिस्टर्ब करणारे बोल यांपासून मुक्त बना. आजचा अव्यक्त इशारा आहे, कोणतीही गोष्ट घडली, मग ती प्रकृतीची असो किंवा व्यक्तीची, दोन्ही गोष्टी तुमच्या अचल स्थितीच्या आसनाला जराही हलवू शकणार नाहीत. इतके पक्के आहात ना? जसे पहा, शरीर आसनावर टिकू शकले नाही तर ते डळमळू लागेल ना. तसे मन डळमळीत तर होत नाही ना. सदैव अचल अडोल, जरा सुद्धा डळमळू नये. जर कधी डळमळीत होत असाल तर कधी अचल असाल. बाबा म्हणतात, जर कधी डळमळीत होत असाल आणि कधी अचल असाल तर सिंहासन देखील कधी मिळेल आणि कधी मिळणार नाही. म्हणून सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. ओम शांती.